हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गोवा ट्रिप व्लॉग। खरं तर हा व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे, पण आम्ही ही ट्रिप कशी प्लॅन केली आणि किती खर्च आला याचे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर 4 वाजताच्या सुमारास मी साबुदाण्याची उसळ खाल्ली, सगळं सामान वगैरे घेतलं आणि कॅब करून एकटीच निघाले एअरपोर्टच्या दिशेला, कारण 8:30 वाजता आमची फ्लाईट होती आणि रेडी व्हायला वेळ नाही मिळाला म्हणून मी कॅबमध्येच थोडंसं मेकअप वगैरे केला। त्यानंतर माझे मिस्टर मला जॉईन झाले, कारण ते डिरेक्टली ऑफिसमधून येणार होते। आता एअरपोर्टवर पोहोचल्यावर त्यांनी थोडंसं खाल्लं, पण आमची फ्लाईट 3-4 तासांनी लेट झाली, तर तिथे थोडीशी वादावादी झाली होती। त्यानंतर फायनली फ्लाईट आली, मग आम्ही बसमधून फ्लाईटजवळ गेलो, फ्लाईटमध्ये बसलो आणि 12:30-1 वाजता आम्ही गोव्याला पोहोचलो। आता गोव्याला पोहोचल्यावर तिथेच गव्हर्नमेंट ऑफ गोवाची टॅक्सी आम्ही बुक केली आणि आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो। कॅलंगूट बीचवरच आम्ही आमचं हॉटेल जे आहे ते बुक केलेलं होतं। ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की लवकर पोहोचू आणि तिथे छान बीचवर डिनर एन्जॉय करू, पण तसं काहीच झालं नाही, कारण फ्लाईट खूप जास्त लेट झाली होती आणि इतकी लेट होती की सगळं काही त्या टाईमला बंद झालेलं होतं। आता हॉटेलमध्ये गेल्यावर कळलं की पैसे देऊनसुद्धा रूम व्हॅकंट नाही आहे, पण मॅनेजरनी मॅनेज करून जवळच्याच एका हॉटेलमध्ये म्हणजे द किंग कोर्ट हॉटेलमध्ये आम्हाला रूम अवेलेबल करून दिली। त्यानंतर 3च्या सुमारास आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि तिथे मस्तपैकी रात्रभर आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला छान ट्रिप आम्ही प्लॅन केली होती आणि ती आम्हाला बिघडवायची नव्हती। तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये।